1968 साली चंदा और बिजली सिनेमाचा मुहूर्त शॉट झाला होता, ज्यात चंदा ही भूमिका सचिन पिळगावकर यांनी साकारली होती। हा सिनेमा चार्ल्स डिकन्स या इंग्रजी लेखकाची कथा ऑलिव्हर ट्विस्ट वर आधारित होता। त्यावेळी सिनेमाचं शीर्षक ठरलं नव्हतं, म्हणून क्लॅपवर प्रोडक्शन नंबर 12 असं लिहिलं होतं। गुरुदत्तजींना 1966 मध्ये हा सिनेमा सचिन पिळगावकर यांना घेऊन बनवायचा होता, पण त्यावेळी सचिन पिळगावकर वयाने खूप लहान होते। त्यामुळे गुरुदत्त यांनी सचिन पिळगावकर यांना 11 वर्ष पूर्ण होतील तेव्हा बनवायचं असं ठरवलं आणि त्यावेळी त्यांनी बहारे फिर भी आएगी या सिनेमाचं काम सुरू केलं। पण हा सिनेमा पूर्ण होण्याआधीच गुरुदत्तजींचं निधन झालं। या सिनेमात ते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करत होते। 1968 मध्ये गुरुदत्तजींचे धाकटे भाऊ आत्मारामजींनी त्यांच्या मोठ्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सिनेमा बनवला। जेव्हा सचिन 11 वर्षांचे झाले, त्यानंतर एके दिवशी त्यांना गुरुदत्त फिल्म्स मधून फोन आला आणि त्यांचे वडील त्यांना घेऊन ऑफिस मध्ये गेले। त्यावेळी गुरुदत्त यांच्या धाकट्या भाऊंनी त्यांना स्क्रिप्ट दाखवली, जी गुरुदत्त यांनी लिहिली होती। जयवंत ऑलिव्हर असं लिहिलं होतं। ते उघडल्यावर नोंद केली होती की टू बी मेड विथ सचिन व्हेन 11। सचिन 11 वर्षांचा झाल्यावर त्याच्यासोबत हा सिनेमा बनवायचा आहे आणि त्या भावनिक क्षणी सचिन पिळगावकर यांनी ठरवलं, हा सिनेमा मी 1 रुपया न घेता करणार आणि चंदा और बिजली मध्ये चंदाची भूमिका केली। अशा सिनेमांच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच दैनिक बोंबाबोंबला फॉलो करा।